आपल्या घरातला एखादा कप्पा असेल, एखादं कपाट असेल किंवा एखादी खोली असेल. जर त्याच्यामध्ये नको इतकं सामान असेल, गरजेपेक्षा जास्त किंवा बिना गरजेचं सामान असेल, तर एकंदर त्या कप्प्याचं, कपाटाचं किंवा खोलीचं स्वरूप एकदम दयनीय होतं. एक तर त्याच्यात नको त्या गोष्टी भरलेल्या जातात. त्यामुळे हव्या त्या गोष्टी पटकन मिळत नाहीत. आणि त्या नको त्या गोष्टींमध्ये आपला बराच वेळ, शक्ती आणि मेहनत वाया जाते. आपल्या डोक्यासंदर्भात सुद्धा हेच 100% सत्य आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असंख्य प्रकारची माहिती आपल्यावर आदळत असते. आणि तो माहितीरूपी कचरा आपण जाणते अजाणतेपणी आपल्या डोक्यामध्ये साठवत असतो. आणि जर सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्यावर जो कचऱ्याचा भडीमार होतो आहे, तो जर आपण डोक्यात साठवला, तर आपली जशी दयनीय अवस्था व्हायला पाहिजे, तशीच आपल्यापैकी बहुसंख्य लोकांची दयनीय अवस्था झालेली आहे. एक तर पाहिजे त्या गोष्टींना धड जागा नाही, कारण नको त्या गोष्टींनी ती जागा व्यापलेली आहे. आणि मग यातनं होतं काय? तर गार्बेज इन, गार्बेज आउट. म्हणजे जिथे कचरा टाकला गेलेला आहे, त्यातनं कचराच बाहेर येणार. ह्यातनं हळू-हळू आपल्या डोक्याचं एक मोठं डंपिंग ग्राउंड तयार होतं. ज्यातनं चांगली कुठलीही गोष्ट बाहेर पडणं हे अगदी अशक्य नसलं तरी भयंकर कठीण होऊन बसतं. आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आत्तापर्यंत मी जे सांगितलं ते सगळ्यांनाच माहिती आहे. आता विशेषतः जे माहिती तंत्रज्ञानाचं जग आहे, त्या माहितीच्या महापुरामध्ये आपण आणि आपली डोकी गटांगळ्या खातायत हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण प्रश्न असा येतो, की मग याच्यावर उपाय काय? तर कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्याआधी त्या समस्येचं मूळ कुठे आहे आणि किती जुनं आहे हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. या विषयावर मी स्वतः वैयक्तिकपणे जेव्हा विचार करत होतो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की आपली जी एकंदर शिक्षण पद्धती आहे, त्यामध्ये या सगळ्याचं मूळ दडलेलं आहे. कारण तुम्ही विचार करा, की 5व्या-6व्या वर्षी हल्ली मुलं, म्हणजे हल्ली कशाला आपण सुद्धा 5व्या-6व्या वर्षी आपलं जे शिक्षणाला सुरुवात होते, ती शाळेची साधारण 10 आणि बालवाडीची 2 12 वर्ष, ग्रॅज्युएशनची 5 17 वर्ष, त्याच्या पुढे समजा तुम्ही काही जास्तीचं शिकलात, तर ती 3 4 5 वर्ष, म्हणजे अशी 20 ते 22 वर्ष आपण या शिक्षण पद्धतीमधनं जातो. आणि या आपल्या सगळ्या शिक्षण पद्धतीचा मुख्य पाया काय आहे? तर घोका आणि ओका. म्हणजे तुम्हाला जी आम्ही माहिती देतो आहे, ती तुमच्या डोक्यामध्ये कोंबा आणि तुमची जेव्हा परीक्षा असेल, तेव्हा ती कागदावर उतरवा. आता या घोका आणि ओका किंवा कोंबा आणि उतरवा ह्या पद्धतीत आपण थोडी-थोडकी नाही तर 20-22 वर्ष घालवतो. आणि जेव्हा कोणतीही गोष्ट तुम्ही सलग 20-22 वर्ष करता, तेव्हा त्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास होतो, सराव होतो आणि तुम्ही त्याच्यात तज्ञ किंवा एक्सपर्ट बनता. म्हणजे एकदा तुमचं शैक्षणिक आयुष्य संपलं, की खरं म्हणजे ही क्रिया चालू ठेवायची काही गरज आहे का? तर नाहीये. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला 20-22 वर्ष अभ्यास झालेला आहे, ती गोष्ट तुमच्याकडनं नकळतपणे घडत असते. ती गोष्ट घडण्याकरता तुम्हाला काहीही करायला लागत नाही. पण ती गोष्ट जर थांबवायची असेल, तर मात्र अथक प्रयत्न लागतात. सगळ्यात पहिला मुद्दा असा, की आपण डोक्यामध्ये सतत कचरा का भरतो? याचा हा विचार आजपर्यंत कोणी केलेलाच नाही. म्हणजे आपल्या शिक्षण पद्धतीने आपल्याला जी घाणेरडी सवय लावलेली आहे आणि जी सवय आपल्यामध्ये 20-22 वर्ष घुमतीये, भिनतीये, ती आता शिक्षण संपलं, आता सोडून देऊ असं होणार नाही. तुम्हाला जर तुमचं डोकं स्वच्छ आणि रिकामं करायचं असेल, तर हे आधी तुम्ही समजून घ्या, की हे भयंकर कठीण काम आहे. कारण डोकं भरण्याची तुम्हाला सवय झालेली आहे. ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा किंवा तुमच्या डोक्याचा, तुमच्या शरीराचा एक भाग बनलेली आहे. म्हणून तुमच्या समोर जे वाढलं जाईल, मग ते साहित्य असेल, बातम्या असेल, अनुभव असतील, कोणी काही बोललं असेल, ते सगळं तुमच्या नकळतपणे तुम्ही डोक्यात जमा करत जाणार आहात. जोवर तुम्ही सक्रियपणे हे डोक्यात भरणं बंद करत नाही, तोवर डोक्याचं डंपिंग ग्राउंड होणं, डोक्याचं डंपिंग ग्राउंड बनत राहणं हे चालूच राहणार आहे. कारण जगभरामध्ये खूप कचरा आहे.
जगभरातला खूप कचरा आपल्यापुढे विविध माध्यमांमधनं मांडला जात आहे, किंबहुना आपल्यावर भिरकवला जात आहे आणि आपल्याकडे जे भिरकवलं जातं ते डोक्यात भरायचं. हे आपल्यावर संस्कार झालेले आहेत. आता डोकं रिकामं करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मी माझं वैयक्तिक उदाहरण सांगतो. मी नेहमी मजेत म्हणतो, माहिती कमी, शांततेची हमी. म्हणजे जेवढ्या कमी गोष्टी तुम्हाला माहिती असतात, तेवढं तुमच्या आयुष्यात, तेवढी तुमच्या डोक्यात शांतता असते. बरं, हल्लीच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी इंटरनेटमुळे म्हणा, गुगलमुळे म्हणा, मॅपमुळे म्हणा, अगदी चुटकीसरशी उपलब्ध आहेत. त्या तुम्हाला डोक्यामध्ये भरायची किंवा लक्षात ठेवायची काहीही गरज नाही. अगदी पत्ता असो, एखाद्याचं नाव क्रमांक असो, एखाद्या ठिकाणी तो जायचा यायचा रस्ता असो, हे तुम्ही डोक्यात भरायची काही गरजच नाहीये. त्याचप्रमाणे तुम्हाला कोण काय बोललं, तुमच्याबद्दल कोण काय बोलतंय, तुमच्याबद्दल कोणाची काय मतं आहेत, दिवसभरात तुम्ही कुठल्या बातम्या, कुठल्या साहित्य हे तुमच्या समोर येतंय, हे सुद्धा तुमच्या डोक्यात भरायची काहीच गरज नाहीये. म्हणजे ज्या गोष्टीचा तुमच्याशी, तुमच्या आयुष्याशी, तुमच्या प्रगतीशी काडीचा संबंध नाहीये, त्या गोष्टी तुमच्या समोर येतात आणि सवयीने, अनाहूतपणे, नकळतपणे आणि स्वयंचलितपणे तुम्ही त्या गोष्टी घेता आणि आपल्या डोक्यात भरता. खरं म्हणजे त्या गोष्टी तुमच्या डोक्यात भरायची काहीही गरज नाही. पण हे तुम्हाला कटाक्षाने आणि सक्रियपणे लक्ष ठेवून करायला लागेल. आणि मी माझ्यावरनं सांगतो, हे अगदी सहज शक्य आहे. म्हणजे हळू तर तुम्ही एका अशा स्टेजला येता, एका अशा पातळीला येता, की लोकांना वाटतं की तुम्हाला अल्झायमर झालंय की काय, तुम्ही विसरभोळे आहात की काय, तुमच्या काहीच कसं लक्षात राहत नाही. तर असं नसतं. ज्या गोष्टी मला आवश्यक आहेत, ज्या गोष्टी मला महत्वाच्या वाटतात, त्या माझ्या लक्षात राहतात. पण ज्या गोष्टी लक्षात ठेवायची मला गरज वाटत नाही, त्या गोष्टी माझ्या लक्षात राहत नाहीत आणि त्याचा मला काडीचाही खेद किंवा खंत नाही. कारण माझं डोकं हलकं रिकामं असणं ही माझ्या दृष्टीने सर्वोच्च प्राथमिकता आहे. सगळ्या जगाची सगळी माहिती आणि तो सगळा माहितीरूपी कचरा माझ्या डोक्यात कोंबण्याची मला अजिबात आवश्यकता वाटत नाही. आता याच्यावर काही लोक म्हणतील की चांगली माहिती ठेवा, वाईट माहिती काढा. असं होत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की 20-22 वर्ष जो अभ्यास आपल्याला झालेला आहे, समोर वाढलं की डोक्यात कोंबा. त्यामुळे चांगलंच कोंबीन, वाईट कोंबणार नाही, हे भयंकर आव्हानात्मक आहे. मी प्रयोग करून बघितलाय, तुम्हीही प्रयोग करून बघा. म्हणजे तुमची कोणी स्तुती केली तर ती लक्षात ठेवायची, टीका केली तर नाही लक्षात ठेवायची. असं शक्य आहे का हो? असं शक्य नाही. तुम्हाला दुर्लक्ष करणं, सगळ्याकडे दुर्लक्ष करणं हे एक वेळ खूप सोपं आहे. पण ठराविक गोष्टीकडे सिलेक्टिव्ह लक्ष देणं आणि लक्ष न देणं हे भयंकर कठीण आहे. आणि हे मी प्रयोग केलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. वाटल्यास तुम्हीही प्रयोग करा. माझ्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. पण फक्त चांगल्या गोष्टी बघायच्या, त्याचाच आपल्यावर सकारात्मक परिणाम होऊन द्यायचा, वाईट गोष्टी नाहीच बघायच्या, त्याचा नकारात्मक परिणाम होऊनच नाही द्यायचा, हे अशक्यप्राय गोष्ट आहे. प्रयोग करून बघा. त्याच्यापेक्षा माझं जे साधं सोपं सूत्र जे मी अनुसरतो, की ज्याची मला गरज वाटत नाही ते मी लक्षात ठेवत नाही. जे मला भविष्यात उपयोगी पडेल असं मला वाटत नाही, ते मी लक्षात ठेवत नाही. मग माझी कोणी स्तुती केलेली असो किंवा टीका केलेली असो, त्या दोन्ही गोष्टी वैयक्तिक माझ्याकरता तशा काही उपयोगाच्या नसतात. हां, आता ज्याला इंग्लिशमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम म्हणतात, म्हणजे तुमच्या भल्याकरता कोणी काही सूचना देत असेल, तर गोष्ट वेगळी. आणि त्यासुद्धा तुम्ही अंमलात आणणार असाल, तर गोष्ट वेगळी. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही खरंच ज्याचं काहीतरी करणार आहात, ज्या गोष्टीवर खरंच तुम्ही काहीतरी क्रिया किंवा सक्रिय व्यवहार करणार आहात, ती माहिती किंवा ते साहित्य गोळा करण्यालाच अर्थ आहे. अन्यथा तुमचं डोकं म्हणजे डम्पिंग ग्राउंड किंवा अडगळीची खोली होईल. कधीतरी लागेल, कधीतरी उपयोगी येईल, म्हणून आपण जे एक एक गोष्ट अडगळीच्या खोलीत ठेवत जातो आणि ज्या गोष्टीकडे ढुंकूनही बघत नाही, तसं तुमच्या डोक्याचं होईल. बरं, अडगळीची खोली कशी आहे, ती भरली म्हणून काही फरक पडत नाही. पण तुमचं डोकं जर तुम्ही भरत गेलात, ते सुद्धा कचऱ्याने भरत गेलात, तर चांगल्या गोष्टीला जागा उरणार नाही.
कचरा त्यात साठत जाईल आणि कचराच प्रोसेस होऊन गार्बेज इन गार्बेज आउट प्रमाणे तुमच्या डोक्यातनंही कचराच बाहेर पडेल. ते तुम्हाला चालणार आहे का? हा एक शांतपणे निर्णय घ्या आणि त्याच्यानंतर आपल्या डोक्यामध्ये आपण किती भरायचं याला स्वतः अटकाव करायला सुरुवात करा. हे कठीण आहे का? आहे. पण अशक्य आहे का? तर अजिबात नाही. हे मी केलेलं आहे. माझं डोकं बऱ्याच अंशी आता रिकामं असतं. नको असलेली माहिती मी अजिबात घेणं बंद केलं आणि जसं माहिती घ्यायची माझी सरावाची पद्धत होती, तसंच माहिती न घेण्याचा सुद्धा सराव हळूहळू होतो. तुमच्यापैकी ज्या लोकांना खरंच करायचं असेल त्यांनी हा प्रयोग करा आणि त्या प्रयोगाचे काय परिणाम होतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.